गुजरात राज्यातील बारडोली उवा परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 2 बस आणि एका टँकरची जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातात आतापर्यंत 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जामनेर सुरत मार्गावरील MH18 BZ 1258 क्रमांकाची एसटी बस बारडोली जवळून जात असताना एका ट्रेलर टँकरला धडकली. त्यानंतर बसने पुढे असलेल्या दुसऱ्या बसला जोरदार धडक दिल्याने अपघाताची तीव्रता वाढली. धडकेनंतर एका बसने पेट घेतल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. अपघात इतका भीषण होता की एक बस रस्त्याच्या कडेला सुमारे 50 फूट खोल खाली फेकली गेल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिक, पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना बारडोली व सुरत येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच गुजरात सीमेलगत असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नवापूर आगाराचे आगार प्रमुख विजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्याचा आढावा घेतला व समन्वय साधला. या भीषण दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून गुजरात पोलीस अधीक्षक तपास करीत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी नवापूर आगाराचे आगार प्रमुख विजय पाटील घटनास्थळी दाखल व रवाना झाले आहेत. रईस शेख, विसरवाडी.